नमस्कार. काल आपण डेटाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली होती, की डेटा म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा डेटा अॅनलिस्ट हा जो रोल म्हणतो, तो करायचा असेल किंवा डेटा अॅनलिस्ट म्हणून आपल्याला कुठेही काम करायचं असेल, तर सुरुवात कुठून होते? त्यासाठी आपण काही गोष्टी काल बेसिक बघितल्या होत्या. आता जे काही काल नव्हते, त्यांच्यासाठी थोडंसं रिपीट करतो. अ, की डेटा आपण काय-काय घेतलं होतं काल आणि त्यानंतर आज आपण डेटाचंच थोडंसं अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिकली मी तुम्हाला एक डेटा सेट दाखवणार आहेत, जिथे आपण डेटा सेटमध्ये काय-काय गोष्टी असतात, वेगवेगळे प्रकारचे डेटा सेट्स कसे येतात, कुठून येतात आणि आपण ते कसे यूज करू शकतो. ॲनालिसिस किंवा एक्सप्लोरेशन म्हणतो आपण डेटा सेटचं, ते कसं करायचं ते थोडंसं आज मी सांगणार आहेत आणि त्यानुसार मग आपली ही सुरुवात होईल डेटा एनालिटिक्स या जर्नीकडे. बऱ्याचशा कन्सेप्ट्स असतात जेव्हा कधी आपण डेटावरती काम करतो किंवा डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करायचं असेल, तेव्हा आपल्याला डेटा ही मेन फर्स्ट गोष्ट आहे, की जी आपल्याला माहीत पाहिजे. आणि काल मी जसं सांगितल्याप्रमाणे, की डेटा हा वेगवेगळ्या ठिकाणी जनरेट होतो. परंतु पहिली गोष्ट आपल्याला कन्सिडर करायची ती म्हणजे, की आपण जो डेटा आहे, तो आपला डेटा जो काही बिझनेस असेल, प्रत्येक ठिकाणी बिझनेस आहे. जो बिझनेस आहे, त्या बिझनेस रोजचे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, तिथे आपला डेटा जनरेट होतो. मग मी जसं एक एक्झाम्पल दिलं होतं, कोणताही एखादं लेट्स से कारचं शोरूम आहे किंवा एखादा ग्रोसरी शॉप आहे, तरी त्यात पण आपले अ, जे काही प्रोडक्ट्स असतील, जे काही कस्टमर्स असतील, जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, या प्रत्येकाचा डेटा प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला म्हणता येईल जनरेट होत असतो. आणि हाच डेटा आपण घ्यायचा असतो. इन अ रॉ फॉर्मॅट हा जनरेट होत असतो बऱ्याच ठिकाणी आणि आपण त्याला पुढे क्लीन करणार, त्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणार, प्रोसेसिंग करणार आणि त्यानंतर व्हिज्युअलायझेशन्स करणार आणि हे व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर मग हे व्हिज्युअलायझेशन करायचे का? आणि हा रॉ डेटा घेण्याचं कारण काय आपलं? या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी डेटा म्हणजे काय सांगितलं होतं, की डेटा रेफर्स टू द फॅक्ट्स, स्टॅटिस्टिक्स ऑर इन्फॉर्मेशन इन अ रॉ ऑर अनप्रोसेस्ड फॉर्मॅट. तर अनप्रोसेस्ड डेटा असतो. जे काय आहे आपलं ते जो डेटा असेल, तो अनप्रोसेस्ड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मग तो एकतर न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये असेल, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल, मग तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. व्हिडिओजच्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो, ऑडिओज असू शकतो, नंबर्स, टेक्स्ट, इमेजेस असे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो. आणि हा जो काही डेटा आहे, तो डिपेंडिंग अपॉन द बिझनेस टाइप म्हणजे जो काही बिझनेस असेल, त्या बिझनेसच्या प्रकारानुसार हा डेटा जनरेट होत असतो. आता जसं की आपलं हे जे म्हणतो आपण, की प्रत्येक ठिकाणी डिजिटल झालेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, की फक्त आपण म्हणतो ना, की फक्त कॉम्प्युटर्स किंवा लॅपटॉप्स वगैरे यूज केले जातात. असं नाही. आता तर एवढं झालं की मशीन लर्निंग आलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेली आहे. मग वेगवेगळे डिव्हाइसेस आले, तेच ऑटोमॅटिक काम करतात बऱ्याच वेळा. मग जसे की म्हटलं होतं, की पंचिंग मशीन आले, सेन्सर्स आले, अ, जे काही स्वॅयपिंग मशीन्स असतात, कार्ड रीडर असतात, असे वेगवेगळे मशीन्स असतात छोटे-छोटे. ते पण आपले इन्फॉर्मेशन रीड करत असतात. म्हणजे एखाद्या कस्टमरने जर आपलं ट्रान्झॅक्शन केलं म्हणजे एखाद्या प्रॉडक्टवर शॉपमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये, तर त्याचे जे कार्ड्स डिटेल्स आहे, कस्टमरचे नेम आहे, त्याची प्राइस, प्रॉडक्ट डिटेल्स हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या सिस्टममध्ये जनरेट होत असते आणि ती कुठेतरी स्टोअर केली जाते. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, की हा डेटा कशा स्वरूपाचा असू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण कसा हा एक्सप्लोर करू शकतो. मग हा जो काही रॉ डेटा आहे तो आपल्याला कशासाठी यूज करायचा आहे? मेक बेटर डिसिजन्स विथ द डेटा. म्हणजे कोणताही बिझनेस जर सक्सेसफुल करायचा असेल किंवा प्रॉफिटेबल करायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागतात? राइट डिसिजन्स घ्यावे लागतात. म्हणजे की आपल्याला समजलं पाहिजे किंवा कोणताही नॉन टेक्निकल व्यक्ती असेल बिझनेसमध्ये, त्यांना समजलं पाहिजे की त्यांच्या बिझनेसमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी चालतायत, कोणत्या गोष्टी चालत नाहीये, कोणत्या गोष्टीवरती फोकस केल्यावरती जास्त त्यांना रेव्हेन्यू भेटेल. ह्या सर्व गोष्टींचं जे एनालिसिस आहे ना, ते त्यांना भेटलं पाहिजे आणि त्याच्यावरती ते डिसिजन्स घेणार. म्हणून आपल्याला हा रॉ डेटा आहे, तो समजणं गरजेचं असतं आणि तो एनालिसिस करता आला पाहिजे. मग त्यासाठी मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा येतो आणि तो डेटा आपण जे काही वेगवेगळे टूल्स आहे, म्हणजे सॉफ्टवेअर टूल्स म्हणतो आपण. मग त्यासाठी एक्सेल स्प्रेडशीट आल्या. त्यानंतर पॉवर BI आलं किंवा टॅब्ल्यू आलो किंवा अजून SQL आले. असे वेगवेगळे टूल्स आहे. ते टूल्स यूज आपण करणार आणि त्या टूल्सचा वापर करून आपण जे काही डेटावरती एनालिसिस करायचंय ते करणार आणि त्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन्स किंवा चार्ट्स एक पिक्टोरियल प्रेझेंटेशनमध्ये आपण डेटा प्रेझेंट करणार
आणि तो डेटा बिझनेसचे लोक बघून ते त्यांचे डिसिजन घेऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला डेटा हा मेन आहे आणि आपला डेटा याच्यावरती आपल्याला फोकस करायचा असतो. मग थिंक विथ डेटा. मग डेटा फ्लुएन्सी आणि लँग्वेज फ्लुएन्सी कसे रिलेट करतात? मी सांगितलं होतं लँग्वेज फ्लुएन्सीमध्ये पण मग आपल्याला लँग्वेज कोणतीही बोलायची असेल तर आपली सुरुवात एकदम बेसिकपासून होते. मग त्यात 3 टाईपचे युजर्स असू शकतात. बेसिक युजर, इंडिपेंडंट युजर आणि प्रोफिशियंट. बेसिक म्हणजे एकदम बेसिक ज्यांना फक्त फॅमिलियर एक्सप्रेशन्स लँग्वेजचे माहीत असतात. नंतर दुसरे इंडिपेंडंट युजर म्हणजे ते स्वतःहून बऱ्याच गोष्टी म्हणजे करू शकतात. कॉन्व्हर्सेशन म्हणा किंवा डिस्कशन्स करू शकतात टेक्निकल फील्डमध्ये. प्रोफिशियंट म्हणजे ते एकदम एक्सपर्ट असतात. सिमिलर लेवल डेटामध्ये पण असते. डेटामध्ये एव्हरीडे डेटा, त्यानंतर डेटा विदिन अ प्रोफेशन आणि डेटा ॲज अ प्रोफेशन. म्हणजे एव्हरीडे डेटा म्हणजे की प्रत्येकाला फक्त थोडंफार त्याचे कॉमन पॅटर्न्स समजत आहे. आणि डेटा विदिन प्रोफेशन म्हटल्यावर डेटा अनालिस्ट असतात, त्यांना बऱ्यापैकी अनालिसिस करता येतं. आणि डेटा ॲज अ प्रोफेशन जे असतात ते रिसर्च करतात, ॲक्च्युली ते डेटा सायंटिस्ट असतात. ह्या 3 गोष्टी किंवा डेटा लेवल्स म्हणतो आपण, त्या महत्त्वाच्या आहे. आणि मग त्यासाठी डेटा लिटरसी ही पहिली लेवल आहे. डेटा फ्लुएन्सी जी आपण आता डेटा अनालिस्ट म्हणून काम करायच्या अगोदर आपल्याकडे डेटा फ्लुएन्सी पाहिजे किंवा आपल्याला डेटा समजला पाहिजे. आणि डेटा सायंटिस्ट किंवा डेटा सायन्सचे जे लोक असतात ते इन डिटेल किंवा रिसर्च टाईपचं वर्क करतात. आता आपण डेटा सायन्सला या फील्डकडे जात नाहीये ॲज अ पार्ट ऑफ दिस कोर्स. आपण फक्त काय करणार आहे, आपण डेटा अनालिस्ट किंवा डेटा अनालिटिक्स ह्या क्षेत्रात पुरतं मर्यादित असल्यामुळं आपण डेटा फ्लुएन्सी कशी अचीव करता येईल किंवा कशी आपल्याला समजेल ते बघणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण आपला फोकस कुठे पाहिजे, की आपल्याला राईट क्वेश्चन्स विचारता आले पाहिजे आणि त्याचा आन्सर्स फाइंड आउट करता आला पाहिजे. क्वेश्चन्स व्यवस्थित फ्रेम करता आले पाहिजे. म्हणजे कोणताही डेटा कसा इंटरप्रेट आपण करू शकतो, त्यावरती आपला फोकस पाहिजे. मग क्लॅरिटी महत्त्वाची आहे, आपली क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे आणि आपण जो काही डेटा आहे तो विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिक्स आपण रिप्रेझेंट किंवा करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो. तर त्यानंतर आपण बघितलं होतं की व्हॉट्स वर्किंग. आता एखादं ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन आहे, जे सोशल मीडियावर ॲडव्हर्टाईज चालतात. मग ते किती वर्कआउट होत आहेत, काही वर्कआउट होत आहे की नाही, किंवा 1 to 1 फोन कॉल वर्कआउट होत आहेत, एम्प्लॉई रेकग्निशन वर्कआउट होत आहेत आणि काय चालत नाही. म्हणजे जसे की फिजिकल होर्डिंग्स असतात जे रस्त्याच्या कडेला वगैरे लावतात, ते चालतंय का? अल्गोरिदमिक प्राइसिंग म्हणजे की अल्गोरिदमिक म्हणजे की काही सिस्टम रिलेटेड अल्गोरिदम्स जनरेट करतात. त्यानुसार आपल्याला त्याची प्राइसिंग जी काही आपण ॲडव्हर्टाइजची ठरवतोय ती वर्क होते का नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि एम्प्लॉई इव्हॅल्युएशन्स, काही एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन केलं तर ते वर्कआउट होत नसेल, त्यांना म्हणजे ते एक अशा अशा काही गोष्टी आपल्याला डेटा फ्लुएन्सीच्या वेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. आता आज आपण इथपर्यंत आपण काल बघितलं होतं की ह्या सर्व बेसिक गोष्टी बघितल्या होत्या आणि मला आशा आहे की ह्या बेसिक गोष्टी आपल्याला समजल्या आहे. मेन गोष्ट की आपल्याला बिझनेसचा जो डेटा आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जनरेट होतो, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जनरेट होतो आणि तो कुठेतरी स्टोअर होत असतो. हा आपल्याला डेटा इन अ रॉ फॉर्मॅट घ्यायचा आहे आणि तो आपल्याला प्रोसेस करून त्याच्यावरती ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यानंतर तो ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये रिप्रेझेंट करायचा आहे किंवा एक्सप्लेन करायचा आहे बिझनेस युजरला. आता इथं 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतात, की जेव्हा कधी आपण कोणत्याही प्रोजेक्टवर काम करतो, तेव्हा बिझनेस युजर आणि टेक्निकल युजर आणि एंड युजर असे 2-3 प्रकारचे युजर्स असतात. आता बिझनेस युजर्स आणि एंड युजर जे असतात ते नॉन टेक्निकल असतात. त्यांना टेक्निकल गोष्टी कळत नाही. परंतु हे जे असतात की आपले टेक्निकल युजर्स असतात किंवा आपण डेव्हलपर म्हणतो, सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणा किंवा सॉफ्टवेअर अॅनालिस्ट, डेटा अॅनालिस्ट म्हणा, बिझनेस अॅनालिस्ट म्हणा, त्यांना थोडंफार टेक्निकल माहीत असतं. आता बिझनेस अॅनालिस्टला पण एवढं टेक्निकल माहीत नसतं, परंतु डेटा अॅनालिस्ट हा पूर्णपणे टेक्निकलच असतो. मग आपण जे काम करणार आहोत ॲज अ डेटा अॅनालिस्ट, तेव्हा आपल्याला टेक्निकली सर्व गोष्टी आल्याच पाहिजे. टूल्स कोणते वापरायचे, त्या टूलचा वापर कसा करायचा आणि जो काही डेटा आपण घेतोय त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्याच्यानंतर त्याचे डेटा मॉडेलिंग वगैरे कसे क्रिएट करायची आणि त्या डेटावरती आपल्याला पुढे चार्ट्स कसे बनवायचे. आता चार्ट्स म्हणजे बरेचसे चार्ट्स आहे, ते आपण वेगवेगळे चार्ट्स बघणार आहोत, जसे की बार चार्ट झाले, पाय चार्ट झाले, कॉलम चार्ट झाले, स्कॅटर प्लॉट चार्ट झाले, त्यानंतर लाईन चार्ट झाले, असे वेगवेगळे चार्ट्स आहे.
आता हे चार्ट्स आपल्याला क्रिएट करता आले पाहिजे. ही जी एंड टू एंड अंडरस्टँडिंग आहे ना, ती महत्त्वाची. मग त्यासाठी जेव्हा कोणताही डेटा येतो ना, तेव्हा 2 प्रकारचे डेटा टाइप्स असतात. तर एक तर क्वालिटेटिव्ह डेटा असतो आणि दुसरा असतो तो क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय आहे ना, की जो काही डेटा टेक्स्ट किंवा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असेल, तो क्वालिटेटिव्ह डेटा असतो. म्हणजे जसं की ऑब्झर्वेशन नोट्स, म्हणजे काही आपण ऑब्झर्वेशन करतोय किंवा काहीतरी आपण लिहितोय इन अ टेक्स्ट फॉर्मॅट, ते काही म्हणजे एक्सपेरिमेंट करतोय आणि त्याची आपण टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये काही ऑब्झर्वेशन डेटा आपण फिलअप करतोय. तो सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूज, म्हणजे काही ठिकाणी आपण इंटरव्ह्यूज घेतो. मग इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपण जे काही आन्सर्स येतात ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात. त्यानंतर ओपन एंडेड सर्वे असतात, येस नो वाले जे असतात, किंवा येस नो वाले क्वेश्चन्स असतात किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतात, की जिथं युजर्स असतात ते उत्तर देतात काहीतरी. सर्वे आपण जेव्हा कंडक्ट करतो तेव्हा पार्टिसिपंट डायरीज ऑर जनरल्स, म्हणजे जे काही त्यांचे ओपिनियन्स असतात ते लिहिलेले असतात. पोर्टफोलिओज ऑफ इव्हिडन्सेस, म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं ना, की काही समरी असते. एखादा आपण काही एक्सपेरिमेंट कंडक्ट केला तर त्याची पूर्ण समरी आपण लिहितो, की पर्टिक्युलर कन्क्लुजन म्हणतो ना आपण, की त्या टाईपचं जे असतं ते पोर्टफोलिओ इन अ टेक्स्ट फॉर्मॅट. हा क्वालिटेटिव्ह डेटा झाला. केस स्टडीज झाल्या. आपण जेव्हा काही एखादं ॲनालिसिस करतो तेव्हा पूर्ण केस स्टडी असेल ती टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल, तर ते झालं क्वालिटेटिव्ह डेटा. अजून आपण बिझनेसच्या रिलेटेड जर म्हटलं की क्वालिटेटिव्ह डेटा कोणता, तर प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, त्यानंतर कस्टमर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, फोन नंबर. आता फोन नंबर न्यूमेरिक जरी असला, परंतु त्याच्यावरती आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकत नाही. त्यामुळं तो क्वालिटेटिव्ह डेटाच कन्सिडर केला जातो. असे काही एक्सेप्शन्स असतात. जसं की पिन कोड आहे. ॲड्रेसमध्ये पिन कोड असतो. तो पण आपण क्वालिटेटिव्ह डेटा म्हणूनच कन्सिडर करायचा असतो. तर असे काही असा जो डेटा असेल तो क्वालिटेटिव्ह डेटा झाला आणि दुसरा जो डेटा आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये काय असतं ना, की आपले न्यूमेरिकल जो डेटा असेल, जो काही न्यूमेरिकल, मग त्याच्यात रेव्हेन्यू झाला, प्राईस झाली, क्वांटिटी झाली, मग एज असेल आपलं इन मंथ्स ऑर इयर्स, त्यानंतर एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स. काही आपण एक्सपेरिमेंट करतो, जसं की आपण 8 दिवसाचं टेम्परेचर मोजण्याचं काम करतोय. मग टेम्परेचर प्रत्येक दिवसाचं जे टेम्परेचर असेल, तो जर एक्सपेरिमेंटल रिझल्ट आहे आपला, तो आपण नंबर फॉर्मॅटमध्ये लिहितोय, म्हणून तो एक असा झाला. त्यानंतर आपले अजून काही ग्रॉस मार्जिन असेल, त्यानंतर असे सेल्स प्राईस, असे जे काही न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये डेटा असतात ते असतात. याच्यात अजून एक वेगळ्या प्रकारचा डेटा असतो, जो की डेट्स असतात. आता डेट्स बघितल्या तर त्या आपण आता म्हणू शकतो की क्वालिटेटिव्ह डेटामध्येच कन्सिडर होतात. कारण की डेटवरती आपण ऑपरेशन्स करू शकतो, परंतु फक्त आपण डेट रिलेटेड ऑपरेशन करू शकतो. म्हणजे 2 डेटमधला डिफरन्स काढणे, नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करणे, असे कॅल्क्युलेट करू शकतो आपण. परंतु जे काही नॉर्मल ऑपरेशन्स असतात, मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणतो किंवा स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स म्हणतो, ते आपण डायरेक्टली डेट ह्या फॉर्मॅटवरती करू शकत नाही. मग म्हणून आपण त्याला क्वालिटेटिव्ह डेटा म्हणतो. परंतु क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे तो आपल्या रेव्हेन्यू, प्राईस, क्वांटिटी या सर्व प्रकारचा डेटा असतो. त्याच्यावरती आपण जे काय सम, मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज हे पण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. त्यामुळे आपण याला क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणतो. आता हा आपण डेटा बघणार आहोत एक्झाम्पल्स आहेत आज. तर त्याच्यात मी तुम्हाला दाखवेल की हा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कसा असतो. आता दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, की जेव्हा आपला फॉर्मॅट येतो, आता जेव्हा मी म्हणतो ना, की कोणताही बिझनेस आपल्याला कन्सिडर करायचा असेल, तर त्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या टाइपचा डेटा जनरेट होत असतो. मग ती भले की कोणतीही मोठी कंपनी जरी घेतली किंवा एकदम छोटंसं दुकान जरी घेतलं, तरी त्यांच्याकडे सिस्टम असतात वेगवेगळ्या. म्हणजे एखादं छोटंसं दुकान जरी घेतलं, तर त्यांच्याकडे कॉम्प्युटर सिस्टम असेल. त्याच्यात मग वेगवेगळ्या प्रकारचा डेटा जनरेट होतो. मग तो सोर्स डेटा आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो? तर वेगवेगळे फॉर्मॅट असतात. मग त्यात कोणते असू शकतात? एक तर CSV. आता ज्यांनी थोडंफार याच्यावरती काम केलेलं आहे, एक्सेलवरती म्हणा किंवा थोडंफार टेक्निकल शिकले आहे, त्यांना CSV फॉर्मॅट माहीत असेल. कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. हा वेगवेगळे सिस्टम्स असतात ना, त्या जनरेट करतात आणि तो कॉमा सेपरेटेड असतो. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. त्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल, XLX फॉर्मॅटमध्ये असू शकतो. एक्सेलच्या स्प्रेडशीट असतात त्या. त्यानंतर HTML फॉर्मॅटमध्ये असतो. HTML म्हणजे एक वेबसाईटची जी कोडिंग लँग्वेज असते ना,
त्या फॉर्मॅटमध्ये पण डेटा येऊ शकतो. आणि जेसॉन पण एक फ्री फॉर्मॅट म्हणजे की आणि व्हॅल्यू असं फॉर्मॅट असलेला एक प्रकार आहे. याच्यात पण आपला हा डेटा येऊ शकतो आणि PDF मध्ये पण येऊ शकतो. अजून काही दुसरे व्हिडिओ स्वरूपात पण डेटा येऊ शकतो. ते ॲडव्हान्समध्ये असतात, परंतु हे जे असतं ना कॉमनली यूज केले जातात फॉर्मॅट्स, ते ह्या फॉर्मॅटमध्ये येतात. आता CSV मध्ये कसं असतो ना, CSV फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण म्हणतो की आता तुम्ही बघा, हे एक एक्झाम्पल आहे CSV फॉर्मॅटचं. तर ऑर्डर नंबर, क्वांटिटी ऑर्डर, आता हे जे काय दिसतात ना तुम्हाला कॉमा सेपरेटेड, जेव्हा आपण कॉमा सेपरेटेड म्हणतो, आता याचा एक्सटेन्शन जे असतं ना, आता आपलं कसं एक्सेलच्या फाईलचं .xls हे एक्सटेन्शन असतं, तसं या फाईलचं एक्सटेन्शन असतं .csv. तर हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण .csv फाईलवरती वर्क करतो ॲज अ सोर्स फाईल. मग इथे तुम्हाला हे कॉलम हेडर आहे. मग ऑर्डर नंबर, क्वांटिटी ऑर्डर, प्राइस इच, ऑर्डर लाईन नंबर आणि ते कॉमाने सेपरेटेड असतो. आणि याची व्हॅल्यू आता बघा E1 सिटी, आता हे जे झाले डील साईज पर्यंत हे पूर्ण कॉलम नेम आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या कॉमा सेपरेटेड असतात. म्हणजे अशा फाईल्स आहे ना, जे मशीन्स असतात ना ते जनरेट करत असतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं ना की हा डेटा एकतर कुठेतरी ट्रान्झॅक्शन्स होत असतात. आता जे काय आहे वेबसाईट्स म्हणा किंवा ॲप्लिकेशन्स म्हणा, सॉफ्टवेअर्स म्हणा, ते काय करत असतात ना, जेव्हा कधी ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावेळेस आपण हे ह्या प्रकारचा डेटा आपण जनरेट करत असतो. एक मिनिट. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूजचा डेटा असेल. मग याच्यात वेगवेगळे टाईप्स पण असू शकतात. कधी-कधी ह्या कॉमाच्या ऐवजी टॅब असू शकतो. म्हणजे एक अशी मोठी स्पेस असेल किंवा फक्त स्पेस असेल, असं पण असू शकतो. किंवा एकतर असा पाईप जो असतो, पाईप कॅरेक्टर म्हणजे अशी स्ट्रेट लाईन, ती पण असू शकते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट असतात. त्यानंतर दुसरा जो जेसॉन आहे, जेसॉन हा आता मी तुम्हाला जे बाकीचे आहे कॉमन ते सांगत नाही, परंतु हे महत्त्वाचे आहे. जेसॉन म्हणजे काय आहे ना, की असा तुम्हाला आता एक फ्रूटची इन्फॉर्मेशन आहे, एक एक्झाम्पल आहे. फ्रूट, मग त्याचं नाव म्हणजे ही झाली की आणि म्हणजे कॅटेगरी म्हणू शकतो आपण आणि त्याची व्हॅल्यू. फ्रूट ॲपल, मग त्याची साईज लार्ज, कलर रेड, अशा प्रकारचे म्हणजे हे मल्टिपल पण असू शकतात. आता दुसरं एक एक्झाम्पल आहे. याच्यात आता क्यूजमध्ये असे मल्टिपल नेस्टेड असू शकतात. मग क्वेश्चन इथं क्वेश्चनमध्ये विच वन इज करेक्ट टीम इन NBA, याच्यात ऑप्शन्स दिलेले. म्हणजे ह्या अशा प्रकारचे एक आणि मग त्याचा शेवटी आन्सर. अशा प्रकारचे पण जेसॉन फॉर्मॅटमध्ये डेटा येऊ शकतात. म्हणजे हा डेटा आहे ना, तो वेगवेगळ्या प्रकारचा येऊ शकतो. म्हणजे एकतर CSV फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो, जेसॉनमध्ये येऊ शकतो किंवा अजून HTML मध्ये. आता HTML मध्ये असा कोड असू शकतो. आता हा कोड आपल्याला नॉर्मली आपण वाचायला गेलो तर आपल्याला समजणार नाही एवढं लगेचच्या लगेच. जर आपल्याला HTMLचं नॉलेज नसेल तर समजणार नाही. परंतु आपले जे टूल्स आहे, आपण जे म्हणतो ना की आपल्याला पॉवर BI मध्ये रीड करायचा आहे किंवा आपल्याला Pythonमध्ये रीड करायचा हा डेटा किंवा SQL मध्ये रीड करायचा आहे. जेव्हा आपण रीड करू ना, तेव्हा आपल्याला हे व्यवस्थित रीड करता येईल आणि त्याचं जे आउटपुट आहे ना, ते अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला जनरेट करता येतं. म्हणजे आता हा जो डेटा आहे ना, तो बरोबर इथे दिलेला आहे. पहिल्या 3 जे आहे ते कॉलम आहे. टेबल TR म्हणजे टेबल रो आणि टेबल हेडर आहे इथं TH मध्ये आणि परत आता इथं डेटा TD म्हणजे डेटा. मग तो हा बरोबर या रोमध्ये आलेला आहे. म्हणजे ज्यांना HTMLचं नॉलेज आहे त्यांना कळत असेल इथं, परंतु ज्यांना HTMLचं काहीच नॉलेज नाही त्यांना हे समजायला थोडं अवघड जाईल. परंतु आपल्याला हे समजलंच पाहिजे असं काही हरकत नाही. असं काही गरज नाही म्हणजे. तर आपल्याला फक्त ते रीड करता आलं पाहिजे. ते विथ द हेल्प ऑफ द टूल लाइक एक्सेलमध्ये नाही, SQLमध्ये किंवा पॉवर BIमध्ये किंवा Pythonमध्ये किंवा R प्रोग्रामिंगमध्ये. आणि हे खूप ईझी आहे. फक्त रीड करायचे, कमांड द्यायची आणि ते आपण अशा पद्धतीने हे रीड करू शकतो. तर आता याच्यानंतर आता मी तुम्हाला एक हे दाखवणार आहे. प्रॅक्टिकली आपण हा डेटा कसा दिसतो ते बघणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला एक Kaggle.com म्हणून एक वेबसाईट आहे.
आता ही kegel.com म्हणून वेबसाईट आहे. आता कोणाकोणाला माहीत असेल एखाद्या वेळेस ज्यांनी आतापर्यंत थोडंफार काम केलंय डेटामध्ये किंवा माझे काही व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यात पण मी एक व्हिडिओ बनवला होता kegel.com बद्दल. तर कोणाला याच्याबद्दल आयडिया आहे का kegel.com काय आहे? त्याच्यावरती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा सेट रॉ अवेलेबल डेटा आहेत. मिळतो. डेटा सेट्स असतात. तर हम्म. हां. तर ही एक वेबसाईट आहे. याच्यात आपण काय करू शकतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे डेटा सेट्स अवेलेबल असतात. रेडीमेड डेटा सेट्स अवेलेबल असतात आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे हा डेटा जो असतो ना, तो एकतर आपण म्हणतो ना, की यूज करायचा असेल आपल्याला डेटा एनालिसिस करण्यासाठी किंवा डेटा एनालिटिक्सचे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी, त्यावेळेस आपण ही वेबसाईट यूज करू शकतो आणि याच्यात इथे डेटा सेट्स म्हणून एक ऑप्शन आहे. इथे जर बघितलं तर तुम्हाला बरेचसे डेटा सेट्स असतात. आता इथे कॅटेगरी पण दिलेले आहे. त्यानुसार हा डेटा अवेलेबल आहे. म्हणजे आता बघा तुम्ही कॅटेगरी काय आहे, एकतर ट्रेंडिंग डेटा सेट म्हणजे जे यूज केले जातात इथे ते इथे दिलेले जे आता जास्त यूज केले जातात ते. त्यानंतर त्याची कॅटेगरी बाकीचे आर्ट्स अँड एंटरटेनमेंट आणि मग त्यानंतर बायोलॉजी, सोशल सायन्स असे वेगवेगळे. आता इथं ऑटोमोबाईल्स आणि व्हेकल्स. मग जर तुम्हाला पर्टिक्युलर आता इन्व्हेस्टिंग बघा, इन्व्हेस्टिंग आता हा आपल्याला यूज कसा करायचा? आता सोशल नेटवर्कचा पण एक आहे, जो वेगवेगळे सोशल नेटवर्क आहे ना, आता यूट्यूब व्हिडिओज म्हणा किंवा बाकीचं आता इथे सोशल मीडिया एंगेजमेंट डेटा सेट असे वेगवेगळे आहेत. तर आपल्या डोमेननुसार आपण याच्यातले डेटा सेट घेऊ शकतो आणि याच्यावरती अनालिसिस करू शकतो. म्हणजे जर तुम्ही फायनान्शियल अनालिस्ट असाल किंवा फायनान्सच्या किंवा अकाउंट्समध्ये काम करत असाल, तर तुम्ही यात स्पेसिफिक जे फायनान्सचे रिलेटेड आहे ते डेटा सेट्स तुम्ही सर्च करू शकतात आणि त्याच्यावरती तुम्ही अनालिसिस करू शकतात आणि त्याच्यावरती व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करू शकतात. आता आपण सपोज मला आता इथं काही यूज करायचं आहे, तर मी डेटा व्हिज्युअलायझेशनचे काही इथे आहे डेटा व्हिज्युअलायझेशन्स करायची मला, तर त्यासाठी मी काही डेटा बघतो. आता इथं बघा एज्युकेशनल वर्ड एज्युकेशनल डेटा, स्पॉटिफाय सॉंग्स, ऑटोमोबाईल सेल्स डेटा, हे डेटा सेट्स आपण घेऊ शकतो आणि याच्यावरती आपण आता बघा जे काही रिटेलवाले जे असतात ना, सपोज आता कस्टमर शॉपिंग ट्रेंड्स किंवा ऑटोमोबाईल सेल्स डेटा, त्यानंतर बेस्ट सेलिंग बुक रिव्ह्यूज, जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेटा सेट्स. आता हे जे काही डेटा सेट्स आहे ना, आता तुम्ही एखादं ओपन केला आता याच्यात आता इथं EDA दिलेलं आहे आणि RFM अनालिसिस. EDA म्हणजे एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. म्हणजे आपलं जे आहे ना डेटा अनालिसिस करण्यासाठी हे यूज केलं जाऊ शकतो. तर आता याच्यात बघा याच्यात सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असली. हा डेटा सेट्स कोणता आहे तर सेल्स डेटा ऑफ अन ऑटोमोबाईल कंपनी. मग याच्यात पूर्ण कॉलम कोणते कोणते त्या कॉलमची पण इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग आता पहिला जर कॉलम दिला दिस कॉलम रिप्रेझेंट द युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असाइन टू इच ऑर्डर. तर हे सर्व दिलेलं आहे आणि हे सर्व दिल्यानंतर आपण याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी जे म्हणतो ना आपण, आता मी काल सांगत होतो की डेटा एक्सप्लोर करायचा आपल्याला. एक्सप्लोर करायचं म्हणजे काय करायचं असतं की आपल्याला सर्व गोष्टी त्या डेटाबद्दल अगोदर माहिती असायला पाहिजे. मग त्या डेटामध्ये दोन गोष्टी असतात, मी जसे सांगितले क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वालिटेटिव्ह डेटाला अजून एक दुसरं नाव आहे जे काय असतं डायमेन्शन्स म्हणतात त्याला. म्हणजे जे असतात ना फर्स्ट नेम, लास्ट नेम, कस्टमर नेम असे जे नावं असतात, असे जे कॉलम्स असतात त्याला डायमेन्शन्स म्हणतात. आणि जो क्वांटिटेटिव्ह डेटा आहे म्हणजे जे काही न्यूमेरिकल डेटा आहे त्याला फॅक्ट्स म्हणतात किंवा मेजर्स म्हणतात. ह्या म्हणजे हे नावं जे आहे ना जेव्हा तुम्ही डेटाच्या प्रोजेक्टवरती काम करशाल तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळा असं विचारलं जाऊ शकतं किंवा अशा टर्म्स येऊ शकतात की तुम्हाला विचारलं की तुम्हाला आता मी जे सांगितलं ना क्वालिटेटिव्ह डेटाच्या ऐवजी ते असे म्हणू शकतात की तुम्ही व्हॉट इज डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय तर डायमेन्शन इज नथिंग बट अ डेटा इन अ टेक्स्ट फॉर्मॅट. ठीक आहे. आणि फॅक्ट किंवा मेजर्स जर विचारलं व्हॉट इज फॅक्ट आणि व्हॉट इज मेजर्स, देन यू शुड बी एबल टू टेल लाईक इट इज अ न्यूमरिकल डेटा. जो काही डेटा आहे जो क्वांटिटी, प्राइस, रेव्हेन्यू, ग्रॉस मार्जिन अशा पद्धतीचा जो डेटा असतात तो फॅक्ट्स असतो किंवा मेजर्स असतात.
तर ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा अशा डेटा अनालिटिक्सच्या प्रोजेक्टवर काम करशाल तेव्हा तुम्हाला ह्या इंटरचेंजेबली यूज करता आल्या पाहिजे किंवा माहिती तरी पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की क्वालिटेटिव्ह डेटाला दुसरं नाव काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डायमेन्शन म्हणतात त्याला. तर ते त्याची मी तुम्हाला इथे एक फक्त इथे तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहून देतो की qualitative data is similar to what is it is called as dimensions. आणि क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे इज नथिंग बट फॅक्ट्स और मेजर्स किंवा मेट्रिक्स पण म्हणतात. आता हे 2-3 नाव आहे, हे लक्षात राहू द्या. आता हे न्यूमेरिकल डेटा आहे आणि हा आहे तो डिस्क्रिप्टिव्ह डेटा आहे किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा आहे. तर हे नावं लक्षात असू द्या. फक्त जेव्हा तुम्ही असं याच्यावरती काम करणार आहे की आपल्याला क्वांटिटेटिव्ह डेटा आणि क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, आणि जर तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज डायमेन्शन्स, एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये पण जर तुम्हाला विचारलं की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डायमेन्शन्स, तर डायमेन्शन्सबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे की इट इज क्वालिटेटिव्ह डेटा in the format like customer name, first name, last name, address, phone number, अशा पद्धतीचा जो डेटा असेल दॅट इज अ डायमेन्शन्स. आणि क्वांटिटेटिव्ह डेटा आहे तो फॅक्ट, मेजर्स आणि मेट्रिक्स. आता हा डेटा जो आहे तो आता मी इथे आपण बघू शकतो की आता मी तुम्हाला ही फाईल डाउनलोड करू शकतो. आता ही तुम्हाला आज एक एक्सरसाइज करायची आहे. ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि यातले जे काही डेटा सेट्स आहे ना ते 1-2 डेटा सेट डाउनलोड करायचे. ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्याकडे आता इथं डाउनलोडसाठी तुम्हाला एक लॉग इन करावं लागेल. आपलं जे फ्री आहे ही वेबसाईट, म्हणजे याच्यात काही चार्जेस वगैरे काही नाही. हे डेटा सेट्स आपण फ्री यूज करू शकतो. हे केल्यानंतर आता आपल्याकडे ही जी ऑटो सेल्सची सेल्सचा डेटा आहे, आता मी ही डाउनलोड करून घेतलेली आहे ऑलरेडी. आणि आता तुम्ही बघा याचा डेटा टाईप जे म्हणलं ना कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूचं CSV. आता याला असं एक्सेलमध्ये ओपन होत आहे किंवा मी जर याला टेक्स्ट नोटपॅडमध्ये ओपन जर केलं तर तुम्हाला हे समजेल की ही फाईल कशी आहे. आता कॉमा सेपरेटेड जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आता हे जे पहिले 2 रो आहे ना हे कॉलम हेडर्स आहे आणि हे जे आहे ते डेटा आहे ॲक्च्युली. हा पहिला रो झाला, त्याच्यानंतर हा दुसरा रो झाला. आता हे एवढं आपल्याला बघायला गेलं हा एक पर्टिक्युलर रॉ डेटा आहे. आता एवढं जर बघायला गेलं म्हणजे मॅन्युअल आपण बघायला गेलो किंवा याच्यावर अनालिसिस करायला गेलं तर खूप अवघड आहे, आपण करू नाही शकत. हे कसं करणार? किंवा मग एखाद्या नॉन टेक्निकल माणसाला सांगितलं की असा असा डेटा आहे आणि याच्यातून तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे तर ते त्यांना अजिबात जमणार नाही. मग आपण टेक्निकल लोक इथं काम करतो. ह्या टेक्निकल लोकांचं कायम काय असतं की हा जो डेटा आहे तो रीड करायचा आणि त्याच्यावरती व्यवस्थित अनालिसिस करायचं. आता हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तर आपल्याला समजत नाही, मग आपण काय करणार याला याच्यात एक्सेलमध्ये ओपन करणार. आता एक्सेलमध्ये ओपन केल्यानंतर तुम्ही बघा हा डेटा आहे तो व्यवस्थित इथे दिसतोय. आता ऑर्डर नंबर हे जे आहे हे जे कॉलम्स आहे याला आपण थोडं फॉर्मॅट वगैरे करून हे सर्व काय आहे ते दिसेल. आता आपल्याला आता व्यवस्थित समजतंय की हा ऑर्डर नंबर म्हणजे काय, त्यानंतर क्वांटिटी ऑर्डर काय, प्राइस ईच काय. आता प्राइस ईच म्हणजे काय की प्रत्येकाची प्राइस आणि क्वांटिटी किती ऑर्डर केलेली आहे आणि त्याच्यावरती आपला सेल किती झालेला आहे. म्हणजे ही क्वांटिटी इंटू प्राइस ईच इज नथिंग बट धिस व्हॅल्यू. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे समजत आहे. आणि त्यानंतर काही डेट फील्ड म्हणजे कोणत्या दिवशी हे ट्रान्झॅक्शन झालेले आहे, ऑर्डर डेट. मग डेज सिन्स लास्ट ऑर्डर म्हणजे हे पर्टिक्युलर प्रोडक्ट म्हणा किंवा ते कधी लास्ट कधी ऑर्डर केलं होतं. त्यानंतर याचं स्टेटस काय म्हणजे शिफ्ट. आणि आता याच्यात काही अजून स्टेटस असतील तर त्यासाठी आपण थोडं फिल्टर करू शकतो. आता इथं कंट्रोल शिफ्ट L जर केलं तर असं फिल्टर येऊन जातो किंवा तुम्ही इथं या डेटामध्ये पण हे फिल्टर अप्लाय करू शकता इथे हे आयकॉन. मग त्याच्यात आपल्याला हे फॉर्मॅट दिसतात. कॅन्सल किती, डिस्ट्रीब्युटेड किती, इन प्रोसेस किती, ऑन होल्ड, रिझॉल्व, शिफ्ट असे वेगवेगळे स्टेटस आहे. मग प्रोडक्ट लाईन कोणती आहे, मग प्रोडक्ट लाईनमध्ये पण मोटरसायकल्स आहे, प्लेन, शिप्स, ट्रेन्स वगैरे असे वेगवेगळे. आता इथे काय आहे हे जे आहे ते
MSRP म्हणजे एखादी कॅटेगरी असेल किंवा एखादी साईज असेल. आता हे MSRP म्हणजे काय? आता हे जर समजत नसेल आपल्याला, तर आपण कुठे जायचं? MSRP म्हणजे काय? तर ह्या डेटा सेट्समध्ये यायचं आणि MSRP म्हणजे काय समजायचं असेल तर इट स्टँड्स फॉर मॅन्युफॅक्चर सजेस्टेड रिटेल प्राइस. मॅन्युफॅक्चरने किती प्राइस सजेस्ट केलेली आहे. आता इथं 95 केलेली आहे आणि आता इथं बघा इथं याची 95.7 झालेली आहे. जेव्हा सेल होईल तेव्हा ॲक्च्युअली ही अशी आहे. त्यानंतर कस्टमर नेम आहे, कोण आहे, कस्टमर कोण आहे, त्यानंतर फोन नंबर काय त्याचा कस्टमरचा, ॲड्रेस लाईन काय आहे, सिटी आणि पोस्टल कोड, कंट्री, कॉन्टॅक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम आणि डील साईज. डील साईजमध्ये मोठी डील आहे की छोटी डील आहे, लार्ज मिडियम स्मॉल. आता आपण जेव्हा डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करायचं आहे आपल्याला, तेव्हा असा जेव्हा डेटा येतो तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे पहिली स्टेप काय असायला पाहिजे आपली की दोन गोष्टी आयडेंटिफाय करायची. म्हणजे अ, आज तुम्हाला ही एक्सरसाइज पण आहे की ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही काय करायचं आहे, कोणता तरी डेटा सेट घ्यायचा आहे किंवा हा सेम डेटा सेट घेतला तरी चालेल. याच्यात तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. याच्यातले क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा कोणते ते आयडेंटिफाय करायचे. म्हणजे तुम्ही एखाद्या एक्सेल शीट म्हणजे दुसऱ्या स्प्रेडशीटमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. आता हे डिफरन्शिएशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणताही डेटा तुम्हाला प्रोसेस करण्याच्या अगोदर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ह्या डेटामधून क्वालिटेटिव्ह डेटा कोणता आहे आणि क्वांटिटेटिव्ह डेटा कोणता आहे हे समजणं गरजेचं आहे. आता कोणी सांगू शकतं की याच्यात क्वालिटेटिव्ह डेटा कोणता असू शकतो आणि क्वांटिटेटिव्ह डेटा कोणता असू शकतो? क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह डेटा थोडक्यात आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे इंटिजर फॉर्मॅट म्हणजे नंबर फॉर्मॅट हां, जो नंबर असेल. फॉर्मॅटमध्ये. आता इथे बघा जर क्वांटिटेटिव्ह डेटा कन्सिडर करायचा जर झाला म्हणजे न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये ज्याचं आपण काही कॅल्क्युलेशन्स करू शकतो. म्हणजे सरसकट आपण नाही पकडायचे. सरसकट आपण आता म्हणू शकत नाही की इंटिजर किंवा नंबर फॉर्मॅटमध्ये असेल तर तो डायरेक्टली आपला क्वांटिटेटिव्हचा असेल असं नाही पकडायचं. आता इथं बघा हा जो पहिला कॉलम आहे ना, हा पहिला कॉलम हा नंबर फॉर्मॅटमध्ये बरोबर. परंतु आपण याच्यावरती काही ऑपरेशन्स करू शकतो का? म्हणजे जसे की मल्टिप्लिकेशन करू शकतो का किंवा सम करू शकतो की टोटल करू शकतो का? म्हणजे आपण एक्सेलमध्ये करू शकतो. परंतु याचा काही फायदा आहे का बिझनेसला? म्हणजे हे ऑर्डर नंबर आहे. ह्या ऑर्डर नंबरला आपण जर म्हटलं की मला इथे याची टोटल करायची शेवटी, म्हणजे ही जी घेतली मी आणि याला मी शेवटी म्हटलं की इथे मला याची टोटल करायची. म्हणजे मी असं म्हटलं याची मी टोटल जर केली तर एवढी टोटल आली. आता ह्या टोटलचा काही उपयोग आहे का? तर तसा काहीच उपयोग नाही. कारण की ऑर्डर नंबर्स या ऑर्डर नंबरचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा हा डेटा जो म्हणतो आपण हा क्वांटिटेटिव्ह डेटा नाहीये. म्हणजे याला काय क्वालिटेटिव्ह डेटा कन्सिडर करायचा आहे. म्हणजे ज्या डेटाचा आपण मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स करून त्याचा बिझनेसला काय फायदा होऊ शकतो की किंवा काय कॅल्क्युलेशन करण्यासाठी मदत होऊ शकते का? हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे सरसकट आपण जेव्हा डेटा बघतो तेव्हा डायरेक्टली नंबर फॉर्मॅटमध्ये दिसतोय म्हणून त्याला आपण डायरेक्टली क्वांटिटेटिव्ह डेटा असं कन्सिडर करून चालत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याचा जो पर्पज आहे, त्याचा जो कॉलम हेडर आहे ते बघणं गरजेचं आहे. आता हा ऑर्डर नंबर आहे. आता ऑर्डर नंबर आपण याला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्सिडर केलं तरी चालेल. याला क्वालिटेटिव्ह डेटा म्हणायचं आहे. आणि आता इथे क्वांटिटेटिव्ह ऑर्डर. आता हा क्वांटिटी ऑर्डर ॲक्च्युअली आपल्याला याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल की आता ही टोटल जर काढायचा प्रयत्न केला तर आपण किती म्हणतो 96,428 इथं टोटल दिसते. तर ही 96,428 नंबर ऑफ क्वांटिटीज आहे आणि याच्यावरून आपल्याला प्रत्येक एका क्वांटिटीची 95.7 ही प्राइस आहे. तर त्याची टोटल जी आहे म्हणजे टोटल सेल्स किती झाला आहे तर 2871. त्यानुसार हे कॅल्क्युलेट होते. आता ह्या गोष्टी जे म्हणतो आपण क्वांटिटी ऑर्डर, प्राइस, त्याच्या ऑर्डर लाईन नंबर आणि सेल्स ह्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रॉपर क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे आपण आता याच्यात सेल्स किती झाला,
टोटल सेल्स किती झाला, म्हणजे याची आपण टोटल काढू शकतो. मग जो काय टोटल सेल्स येतोय तो आपण इथे शेवटी आपण इथे सम करू शकतो. हे झाले. म्हणजे आता मी याला जर म्हटलं तर हा जो आहे तो आपला काय झाला, क्वांटिटेटिव्ह डेटा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला आता हे जे आहे ब्लँक मी जे ठेवतोय हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये किंवा क्वालिटेटिव्ह डेटा म्हणूनच कन्सिडर करणार. ऑर्डर डेटा आहे तो पण आपण क्वालिटेटिव्ह डेटा म्हणू शकतो किंवा क्वांटिटेटिव्ह म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे हे ऑर्डर डेट किंवा डेट ह्या फॉर्मॅटमध्ये जनरली कसं असतं ना, फक्त डेट हे होतात की डेट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आपण. ऑर्डर डेट वगैरे किंवा शिप डेट असतात वगैरे, इनवॉइस डेट असतात, याच्यावरती आपण फक्त काय करू शकतो, डेटचे ऑपरेशन्स करू शकतो. डेज कॅल्क्युलेट करण्यासाठी, इयर कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा मंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी एवढंच ऑपरेशन्स करू शकतो. पण त्याला आपण क्वांटिटेटिव्ह डेटा म्हटलं तरी चालेल, क्वालिटेटिव्ह डेटा म्हटलं तरी चालेल, परंतु जे काही ऑपरेशन्स आहेत आपण ते डेट रिलेटेड करणार. त्यानंतर हे स्टेटस आहे, हा पूर्ण टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, प्रोडक्ट लाईन पण टेक्स्ट आहे. आता ही MSRP जे आहे ना, हा जो आहे तो, हे दोन्ही कॉलम आपले काय होईल, क्वालिटेटिव्ह डेटा होईल. आणि हा जो आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा होईल. जो आहे प्राइस आहे ना, ही प्राइस मग आपल्याला क्वांटिटेटिव्ह म्हणूनच कन्सिडर करावं लागेल. आणि त्यानंतर आपला हा जो डेटा आहे तो प्रोडक्टचा, तो आहे तो क्वालिटेटिव्ह डेटा आहे. कस्टमर नेम पण क्वालिटेटिव्ह आहे कारण हे डिस्क्रिप्शन पूर्ण. आता इथं फोन नंबर बघा, फोन नंबर पण नंबर फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी काही काही ठिकाणी प्लस लावलेला आहे, परंतु याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करून आपला काही पर्पज सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हा कन्सिडर कसा करायचा, आपल्याला हा जो डेटा आहे तो आपला न्यूमेरिकल डेटा नाही कन्सिडर म्हणायचं, आपल्याला म्हणायचं त्याला क्वालिटेटिव्ह डेटा. आणि ॲड्रेस लाईन, सिटी आणि पोस्टल कोड. आता हे सर्व जे आहे ते, आता पोस्टल कोडचा पण आपण हे न्यूमेरिक जरी दिसत असले तरी याचा आपण काही करू शकत नाही. काही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण आहे पोस्टल कोड. तर हा जो आहे तो क्वालिटेटिव्ह डेटा कन्सिडर करायचा आहे. आणि हा जो आहे तो कंट्री, कॉन्टॅक्ट, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि डील साईज, हे सर्व जे आहे ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे हे सर्व काय आहे ते क्वालिटेटिव्ह डेटा आहे. तर आतापर्यंत आपण जे बघितलं, आता याच्यावरती आपल्याला काही जेव्हा कधी आपण अनालिसिस करायचं म्हणतो की आपल्याला काय काय ऑपरेशन्स परफॉर्म करता येईल, ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काय करणार ना, डेटा एक्सप्लोरेशन, म्हणजे डेटा एक्सप्लोर करण्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जी फर्स्ट स्टेप म्हणतो ना आपण डेटा अनालिसिसमध्ये म्हणून किंवा डेटा अनालिटिक्सच्या प्रोजेक्टमध्ये, तर आपण डेटा रीड करायचा आहे, तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करायचा आहे. म्हणजे आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या. आता कधी कधी काय होतं ना की सोर्सकडनं डेटा येताना हा जो डेटा आहे क्वांटिटी नंबर, आता याचा जर फॉर्मॅट जर बघितला तर हा जनरल फॉर्मॅटमध्ये, हा हे प्राइसीचे हा पण जनरल फॉर्मॅटमध्ये, कारण की काय आहे ना हे CSV फॉर्मॅटमध्ये. मग आता आपण हा CSV फॉर्मॅट एक्सेलमध्ये स्टोअर करू शकतो, एक्सेलमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग सेव्ह ॲज करायचं फक्त .xls मध्ये, किंवा मग आता याच्यात CSV जरी ठेवला येते कॉमा सेपरेटेड एक्सेलमध्ये, तर याचा जो डेटा टाईप आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण चेंज करायचा आहे. याला मग नंबर फॉर्मॅटमध्ये म्हणायचं आहे, असं फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आहे. परत हा पण आहे तो, याला पण नंबर फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. आता ही ऑर्डर लाईन आहे, हा पण आपण याला नंबर फॉर्मॅटमध्ये करू शकतो. आणि याचे जे डेसिमल पॉईंट नाही ठेवायचे, नसेल ठेवायचे आपल्याला, तर आपण हे यूज करून याचे डेसिमल पॉईंट काढू शकतो. आणि हा सेल्स पण आहे ना जनरल फॉर्मॅटमध्ये, तर याला आपण काय म्हणू शकतो, हा नंबर आहे 2 डेसिमल. आता हे असे व्यवस्थित केले ना, मग हे आपले व्यवस्थित आपल्याला याच्यावरती अनालिसिस करायला सोपं जातं. परत हा डेट फॉर्मॅट आहे. आता इथे डेट फॉर्मॅट व्यवस्थित आहे, ऑलरेडी डेट फॉर्मॅटमध्ये आलेला आहे, म्हणजे टूलने घेतलेला आहे, हा डेट फॉर्मॅटमध्ये आहे. त्याच्यात पण आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर आपण असे करू शकतो, म्हणजे याचा डेटा टाईप वगैरे चेंज करू शकतो. शॉर्ट डेट करायची, लॉंग डेट करायची वगैरे, अशा पद्धतीने हे डेटाचं फॉर्मॅटिंग आपण व्यवस्थित करू शकतो. आता जेव्हा आपण एक्सप्लोरेशन करणार की आता याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन्स, मी म्हणलं ना की राईट क्वेश्चन्स आपल्याला विचारता आलं पाहिजे. म्हणजे कोणताही डेटा, आता हा सेल्स रिलेटेड डेटा आहे, मग याच्यात आपण काय काय क्वेश्चन्स विचारू शकतो आणि याच्यावरती आपण काय आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, ते बघण्यासाठी आपण इथे हा डेटा बघून
आपण असं म्हणू शकतो की आपल्याला लास्ट 3 मंथ्समध्ये किंवा लास्ट 1 मंथमध्ये टोटल किती सेल झालाय, त्या टाईपचा आपण क्वेश्चन्स विचारून त्याचा डेटा आपण रिट्रीव्ह करू शकतो. किंवा लास्ट 6 मंथचा परफॉर्मन्स कसा आहे, कोणते प्रोडक्ट जास्त सेल झालेले आहे. मग आता याच्यात प्रोडक्ट लाईन दिलेली आहे. मग याच्यात प्रोडक्ट लाईनमध्ये मोटरसायकल जास्त सेल झाले, शिप्स, ट्रेन्स, ट्रक्स आणि बसेस याच्यात कोणत्या कॅटेगरीला जास्त रेव्हेन्यू जनरेट झालाय, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण विचारू शकतो. म्हणजे कोणताही डेटा तुम्हाला भेटला तर तुम्हाला सर्वात प्रथम 2 गोष्टी करायच्या आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा आयडेंटिफाय करणे, त्यानंतर तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करणे, त्याला क्लिनिंग करणे, त्याचा डेटा टाईप वगैरे चेंज करणे आणि व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये करणे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे ह्या डेटाला, की याच्यातून आपण काय इन्साइट्स किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपली क्वेश्चनिंग पॉवर आहे ना, क्वेश्चनिंग स्किल आहे ना, ते वाढवायची. म्हणजे ह्या डेटामध्ये आपण काय काय करू शकतो. मग मागच्या 6 महिन्याचा डेटा आपण बघू शकतो, मागच्या 1 वर्षाचा, मागच्या 3 वर्षाचा डेटा बघू शकतो आणि त्याचा परफॉर्मन्स, प्रत्येक प्रोडक्टचा परफॉर्मन्स कसा आहे, कोणतं प्रोडक्ट कोणत्या महिन्यात जास्त चाललं, त्याच्यात काही कमी जास्त आहे का, की कन्सिस्टन्सी आहे का, की सपोज असं पण होऊ शकतं की मागच्या 1 वर्षात सर्व महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगला सेल झाला एखाद्या प्रोडक्टचा, परंतु एखादा महिना असा आहे की तो खूप डाऊन गेला. तर तो का डाऊन गेला, मग त्याचं रिझन म्हणजे त्याच्यात अनालिसिस करता आलं पाहिजे आपल्याला, की हे पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे तो का कमी सेल झालेला आहे. तर हे महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला विचारता आले पाहिजे. आणि म्हणजे हे जे काही क्वेश्चन्स आहे, याच्यावरतून आपल्याला याचं टूल्स चा वापर करून आपण हे क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट जर करायला गेलो, म्हणजे केले, तर आपण बिझनेसला व्यवस्थित आन्सर्स करू शकतो. म्हणजे जर तुम्ही सपोज एखाद्या कंपनीत जॉबला आहात आणि तिथे ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करताय आणि ती सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तुम्हाला सांगितलं की यार आपल्याकडं हा महिन्याचा पूर्ण डेटा आहे. आता इथं बघा की लेट्स से एखाद्या एम्प्लॉईज आहे. मग एम्प्लॉईचा डेटा आहे. एम्प्लॉई येतात. आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसे असतात ना, रोटेटिंग शिफ्टमध्ये काम करणारे लोकं असतात. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्टमध्ये. मग ते लोकं चा डेटा मशीनमध्ये जेव्हा ते पंच करतात, तेव्हा त्यांचा मशीनमध्ये डेटा स्टोअर होतो आणि तो पर्टिक्युलर रॉ फॉर्मॅटमध्ये कुठेतरी स्टोअर होत असेल. आता त्या मॅनेजरने तुम्हाला सांगितलं, की हा डेटा घे आणि तुम्ही याच्यावरती मला सांगा, की याच्यातले किती लोकं वेळेवर येत आहेत, किती लोकांचं थोडं लेट एंट्री आहे किंवा किती लोकांचा म्हणजे सुट्ट्या आहेत किंवा किती लोकांचे पूर्ण 8 तास किंवा 9 तास पूर्ण म्हणजे भरलेले आहेत का दिवसाचे वर्किंग अवर्स, अशा टाईपचं ॲनालिसिस करून द्या. तर ते करण्यासाठी तुम्हाला टूल्स वापरता आले पाहिजे. मग ते आपल्याला डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा काम करायचं असतं, तेव्हा आपल्याला हे सर्व टूल्स येणं गरजेचं असतं. मग बऱ्याच वेळा आपली सुरुवात जी आहे ती एक्सेलमध्येच होते. एक्सेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, जे आपण वेगवेगळे फॉर्म्युलेज वगैरे आहे, ते यूज करू शकतो. आता तुम्हाला आज जी एक्सरसाइज करायची आहे ना, थोडंफार मी तुम्हाला हा जो डेटा सेट्स आहे ना, तो घ्या किंवा तुम्ही kaggle.com वर जा. तिथून वेगळा डेटा सेट घ्या आणि त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे ना, हा पूर्ण जो काही न्यूमेरिकल डेटा आहे, त्याचे तुम्हाला सम कॅल्क्युलेट